नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नागनाथ मनोरे आपणा सर्वांचं या ऑनलाईन क्लासेसमध्ये श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने मी स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण महत्त्वपूर्ण असं चॅप्टर या ठिकाणी पाहणार आहोत. ते म्हणजे बेरोजगारी, जो की प्रत्येक सर्वांसाठी हा निगडीत अतिशय जिव्हाळ्याचा हा टॉपिक आहे. जे स्पर्धा परीक्षा करू इच्छितात त्या सर्वांना, आता तुम्ही फायनलमध्ये आहात, यानंतर तुम्हाला ह्या कन्सेप्टशी अक्षरशः जगावं लागणार आहे. लवकर तुम्हाला रोजगार मिळाला तर ठीक, नाहीतर याच्या दाहक परिणामाला तोंड द्यावं लागणार आहे. तर बेरोजगारी हे स्पर्धा परीक्षेमध्ये अतिशय याच्यावर काही प्रश्न विचारले जातात. तर नव्हे, ह्या संकल्पनेविषयी प्रत्येकानं माहिती करून घेतलं पाहिजे, असा हा महत्त्वपूर्ण चॅप्टर आहे. तर चला, तर आज आपण विनाविलंब आता या ठिकाणी आपण हा चॅप्टर या ठिकाणी पाहू. तर नेमकं आजच्या ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला काय मिळेल, तर तुम्हाला मिळेल तर बेरोजगारी म्हणजे काय. तर हे जी बेरोजगारी आहे, तर ह्या बेरोजगारीची व्याख्या आपणाला, ती संकल्पना कळेल. यानंतर भारतामधील हे बेरोजगारीचं स्वरूप काय आहे तेही या ठिकाणी आपण पाहू. तर यानंतर आपण पाहू की हे भारतातील जे काही बेरोजगारीचे प्रकार आहेत तेही या ठिकाणी तुम्हाला माहीत होतील. तर यानंतर आपण ही जी काही बेरोजगारी आहे, तर ही बेरोजगारी का आहे त्याची कारणे पाहू. त्याच्यानंतर आपण या पाठामध्ये पाहू की ही बेरोजगारी कशा पद्धतीने दूर करता येते, याचे उपाय काय आहेत. तर या संबंधी देखील आपणाला या ठिकाणी माहिती मिळेल. तर हेही आपल्याला या ठिकाणी जाणून घेता येईल. तर एकंदरीत काय, तर अतिशय या बेरोजगारीचे म्हणजे अतिशय मुळापासून आपण याचा आज अभ्यास करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण बेरोजगारी म्हणजे काय त्याची व्याख्या आपण या ठिकाणी पाहू. पहा, बेरोजगारी ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी संकल्पना आहे. तर बेरोजगारी म्हणजे सामान्यतः प्रत्येकाला, बेरोजगार म्हणजे प्रत्येकाला आपल्याला सांगता येते की एखाद्या व्यक्तीला काम न मिळणे, काम करण्याची इच्छा आहे, शक्ती आहे, पात्रता आहे, पण त्याला काम न मिळणे हे आपण बेरोजगार म्हणतो. का बेकार फिरते गावात, काम नाही याला, असं आपण म्हणत असतो. तर असो, आपण एक शास्त्रीय व्याख्या आपण पाहू. ती व्याख्या अशी, साधारण व्याख्या अशी आहे की प्रचलित वेतन दरावर काम करण्याची इच्छा व पात्रता, प्रचलित वेतन दरावर काम करण्याची इच्छा आणि पात्रता असून देखील काम न मिळणे म्हणजे बेरोजगारी होय. तर पहा, काय सांगितलं मी व्याख्यात, की प्रचलित वेतन दरावर काम करण्याची इच्छा व पात्रता असून देखील काम न मिळणे म्हणजे बेरोजगारी. तर यातील ही साधी आणि सुलभ अशी व्याख्या आहे. तर दुसरी एक व्याख्या आपण साधारण अजून भाषेमध्ये करू शकतो, ती म्हणजे रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार असे म्हणतात. पहा, ज्याच्याकडे काम नाही पण ज्याला काम करायचं आहे, करण्याची इच्छा आहे, ताकद आहे, शक्ती आहे, पात्रता आहे, पण त्या व्यक्तीला काम मिळत नाही, तर अशा व्यक्तीला आपण बेरोजगार असे म्हणतो. तर ही एक साधारण बेरोजगार म्हणजे काय याची ही एक व्याख्या आहे. तर आपण पहा, आता बेरोजगार माणसं डोक्यालाच हात लावून फिरत असतात. पहा, या स्लाईडमध्ये तेच दिलेलं आहे. हा एक गरजू व्यक्ती आहे, ज्याच्या हाताला काम नाही आहे आणि ज्याला आपलं कुटुंब जगवायचं आहे, त्याला स्वतःला जगायचं आहे. तर अशी व्यक्ती, त्याच्यात काम करण्याची शक्ती, पात्रता सगळं आहे. हा बूट सूट टाय कोटमधला हा व्यक्ती आहे, पण डोक्याला हात लावून बसलेला आपणाला दिसतो. का, तर त्याला काम पाहिजे. ही नीड ऑफ वर्क. ही हॅज द ॲबिलिटी टू वर्क बट ही हॅज नॉट एनी जॉब ऑर वर्क. तो त्याने त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की नीड वर्क, मला काम पाहिजे म्हणतो. तर एकंदरीत बेरोजगारीचं चित्र, ह्या प्रातिनिधिक चित्र ह्या स्लाईडमध्ये मी दाखवलेलं आहे, पाहतो आपण. तर ह्याच्यामध्ये पहा, तेच आपण जे अनएम्प्लॉयमेंट म्हणतो, बेरोजगारी म्हणतो, ते या ठिकाणी दिलेलं आहे इंग्लिशमध्ये देखील. अनएम्प्लॉयमेंट मीन्स
लॅक ऑफ जॉब्स इवन फॉर दोज हू आर एबल अँड विलिंग टू गो वर्क ॲट द प्रिव्हेलिंग वेज. त्याच्यात तेच म्हणलेलं आहे, प्रचलित वेतन दरावर काम करण्याची इच्छा आणि पात्रता शक्ती असून देखील ज्याला काम भेटत नाही अशा व्यक्तीला आपण बेरोजगार म्हणतो. ही इज कॉल्ड लाईक ॲज अ अनएम्प्लॉयमेंट. सो दिस इज अ स्मॉल डेफिनेशन ऑफ अनएम्प्लॉयमेंट. तर परत एकदा त्याच एकंदरीत अनएम्प्लॉयमेंट कशाला म्हणू, व्हॉट इज अनएम्प्लॉयमेंट. तर अनएम्प्लॉयमेंट, आता इथं परत ती दुसरी एक व्याख्या आहे. अनएम्प्लॉयमेंट रेफर्स टू द कंडिशन ऑफ अनवॉन्टेड जॉब लॉसेस or willing works without jobs. The willingness of unemployment worker of employed is the key idea of this unemployment. बेरोजगारी कशाला म्हणायचं की जे व्यक्ती काम करण्याची इच्छा आहे, पात्रता आहे, शक्ती आहे, पण त्याला काम न मिळणे, म्हणजे काम न मिळणे ही या बेरोजगारी संकल्पनाची एक केंद्रीय आयडिया आहे. तर एकंदरीत आपण बेरोजगार कोणाला म्हणावं हे पहा या ठिकाणी आपल्यासमोर देतो आहे. अ पर्सन हु इज कॉल्ड अनएम्प्लॉईड. आपण बेरोजगार कोणाला म्हणू, तर जी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या फिट आहे. अ पर्सन हु इज अ फिजिकली फिट. ही इज अ फिजिकल फिट. ही कॅन डू एनी वर्क. ही हॅव अ ॲबिलिटी. म्हणजे त्याच्याकडे शक्ती आहे, पात्रता आहे आणि त्याची मानसिक स्थिती उत्तम आहे, स्थिर आहे, चांगला आहे, सुज्ञ आहे. त्याला पण मेंटली तो काही वेडा पागल नाही की एखादं काम दिलं तर खराब करेल असा तो व्यक्ती नाही. तो व्यक्ती कसा आहे, फिजिकली फिट आहे, मेंटली साऊंड, म्हणजे मानसिकदृष्ट्या सक्षम आहे, हुशार आहे, चाणाक्ष आहे. आणि तिसरं आहे वेल क्वालिफाईड. तर त्याच्याकडे काम करण्याची पात्रता आहे, स्किल आहे. ही इज अ वेल क्वालिफाईड. तो उत्तम शिकलेला आहे, त्याच्याकडे शिक्षण आहे. आणि पहा, विलिंग टू वर्क ॲट अ प्रिव्हेलिंग वेज रेट. म्हणजे प्रचलित सध्या जे काही मजुरी चालू आहे, जे काही काम चालू आहे, पगार चालू आहे, तर त्या पगारावर तो काम करण्यास तयार पण आहे. पण असं असताना देखील त्याला जॉब मिळत नसेल, म्हणजे त्याची फिजिकली फिट आहे, मेंटली साऊंड आहे, म्हणजे शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे, मानसिकदृष्ट्या सक्षम आहे आणि उच्च शिक्षित आहे आणि प्रचलित वेतनदरावर काम करण्याची त्याची तयारी आहे. असं असताना देखील त्या व्यक्तीला काम मिळत नसेल तर अशा व्यक्तीला आपण बेरोजगार म्हणू, अनएम्प्लॉयमेंट म्हणू. बट डज नॉट गेट जॉब, दिस सिच्युएशन इज कॉल्ड अनएम्प्लॉयमेंट. या परिस्थितीमध्ये आपण अशा व्यक्तीला, त्याला आपण बेरोजगारी असे म्हणतो. पहा या स्लाईडमध्ये हा व्यक्ती हातात बॅग घेऊन निघालेला आहे. जॉब कुठं भेटेल, कुठंही जायची त्याची तयारी आहे. माहीत नाही त्याला आता जॉब भेटेल का. तर असंच एक बेरोजगाराचं भविष्य असते. त्याच्यामुळं पुढे भविष्य एक अंधकारमय बनते. तर या ठिकाणी पहा, एकंदरीत आज आपण या स्लाईडमध्ये प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आपण तर अशा प्रकारची ही जी भयंकर बेरोजगारी आहे आणि भारतामध्ये तर आज अक्षरशः लाखो युवक, करोडो युवक या ठिकाणी बेरोजगारीमध्ये होरपळत आहेत, आपलं जीवन कंटत आहेत. तर एकंदरीत आपण भारतातील बेरोजगारीचं स्वरूप काय आहे, कशा प्रकारे बेरोजगारी आहे ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. तर मी आपल्यासमोर 1960 ते 2005 की आजचीपर्यंत काय बेकारीची स्थिती आहे ती आपणाला ह्या 2 स्लाईडमध्ये आपल्यासमोर मांडणार आहे. पहा या स्लाईडमध्ये 1960 2005 भारतात बेरोजगारीची, अनएम्प्लॉयमेंटची काय स्थिती होती ते या ठिकाणी दिलेलं आहे. पहा या स्लाईडमध्ये पहा 1960 म्हणजे बेरोजगारी ही भयंकर होती. पहा तत्पूर्वी तुम्ही याकडे बारकाईने जर पाहत असाल तर या ठिकाणी ही जी काही निळी रेषा आहे ही अशी निळी अशी रेषा आहे. तर ती रेषा त्याला आपण नॅचरल रेट ऑफ अनएम्प्लॉयमेंट म्हणतो. तर ह्या OX अक्षावर या ठिकाणी वर्ष आहे आणि OY अक्षावर या ठिकाणी पर्सेंटेज ऑफ लेबर फोर्स, म्हणजे
बेरोजगारीची दर आहे, बेरोजगारीचा दर आहे या ठिकाणी ओ अक्षावर. तर असो, तर या ठिकाणी ही निळी जी रेषा, आडवी रेषा तुम्हाला दर्शवली जाते, ती रेषा नॅचरल रेट ऑफ अनएम्प्लॉयमेंट दर्शवते. त्याचा अर्थ काय? ही नैसर्गिक बेरोजगारी दर आहे. तर पहा, त्याचा अर्थ असा आहे की अर्थव्यवस्थेमध्ये 5% किमान 5% एक नैसर्गिक बेरोजगारी दर असतो. 5 ते 5.5%. एक 5% हा बेरोजगारी दर कोणत्याही अर्थव्यवस्थेत असतो. तर 5% बेरोजगारी दर असणे त्या अर्थव्यवस्थेची खूप मोठी समस्या नसते. एवढे तर लोक त्या ठिकाणी बेरोजगार असतातच. कमीत कमी 5% लोक असले पाहिजेत. कारण का, आपण केन्सचं मॉडेल पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये केन्स नाही म्हणलेलं आहे अर्थव्यवस्थेत कधीच पूर्ण रोजगार नसतो. पण अभिमतपंथीय अर्थशास्त्रज्ञांचा तो दावा होता की अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार असते. तर या ठिकाणी म्हणजे नंतर वास्तव कळलेलं आहे की असं कधीच होत नाही की प्रत्येक अवस्थेत प्रत्येकाला काम भेटते. तर काही लोक बेरोजगार असतात. तर अशा प्रकारे म्हणजे किती टक्के बेरोजगार असले पाहिजेत अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं? तर ठीक, तर अर्थशास्त्रज्ञांच्या मते 5% बेरोजगार असणं काही वाईट नाही. 5-1% लोक कोणत्याही काळी कोणत्याही वेळेस बेरोजगार असू असतात. तर त्याच्यामुळे ही आडवी रेषा आपल्याला ते दर्शवते की हे 5% हे बेरोजगार आहे. तर पहा, त्याच्यानंतर बेरोजगारीची समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा 5%च्या वर बेरोजगारी दर जातो. तेव्हा ते त्या अर्थव्यवस्थेसाठी चांगलं नसते, चिंताजनक असते. त्या देशामध्ये अस्थिरता, बेरोजगारी, दारिद्र्य ह्या विविध टप्प्यामध्ये अर्थव्यवस्था वेगवेगळ्या अरिष्टांमध्ये अडकू शकते आणि त्यासाठी ते धोकादायक मानले जाते. म्हणून अर्थशास्त्रज्ञ असं सांगतात की म्हणजे देशातल्या धोरणकर्त्यांनी किमान 5% बेरोजगारी दर सांभाळणे आणि त्याच्यापेक्षा वर जाऊ न देणे यासाठी त्यांनी आर्थिक धोरणे राबवणे, तर याचा सल्ला ते देत असतात. तर आपण पाहूया भारतामध्ये 1960 तर 2005 बेरोजगारीची काय अवस्था होते. 1960 जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पहा, 1960 ते 65 दरम्यान जवळपास 60-62 ह्या ठिकाणी बेरोजगारी दर वर गेल्याचं आपल्याला दिसते. म्हणजे 6 ते 7च्या दरम्यान या ठिकाणी बेरोजगार आहे. 7-1% आपण या ठिकाणी समजून घेऊ. 7-1% या ठिकाणी बेरोजगारी दर होता. त्यानंतर मात्र तो 5%वर विसावला. नंतर परत कमी कमी होत या ठिकाणी गेलेला आहे. म्हणजे 65चा जर काळ पाहिला तर तो नंतरच्या काळात, आता या काळात का झालेला असेल, भारत नवीनच झालेला होता आणि त्याच्यामध्ये 1962चं चीनचे युद्ध झालेलं होतं. त्याच्यामुळे आपला हा देशातलं जे काही संसाधने आहेत ते सैन्यावर खर्च केल्या कारणाने तर या ठिकाणी बेरोजगारी दर वाढल्याची शक्यता ती असण्याची शक्यता असेल. तर त्यानंतर मात्र तो हा बेरोजगारी दर कमी झाल्याचा आपल्याला दिसतो. नंतर 1965 ते 70च्या काळामध्ये हा बेरोजगारी दर भारतामध्ये पहा म्हणजे 5%पेक्षाही कमी होता. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येते की जवळपास 3%, 3.5%च्या आसपास 1965 ते 70च्या दरम्यान होता. त्यानंतर मात्र 70च्या नंतरच्या काळामध्ये तो हा बेरोजगारी दर या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसून येतो असा. तर या ठिकाणी इकडे वाढताना आपल्याला दिसून येतो. तर हा बेरोजगारी दर परत ही 5%ची मर्यादा त्या ठिकाणी गाठलेली दिसते. म्हणजे हा 1970 ते 75 या काळात भारतात जी बेरोजगारी आहे ती त्या ठिकाणी ठराविक जी नैसर्गिक बेरोजगारीचा दर आहे त्याच दरम्यान असल्याचं आपल्याला जाणवते. पहा, भारतात बेरोजगारीची समस्या कधीपासून मग वाढलेली आहे, याला तीव्र समस्या म्हणतो. तर ते म्हणजे 1975 ते 80चा हा जो काळ आहे. पहा, 1985 आणि 80चा हा काळ आहे. तर 1975च्या ह्या काळामध्ये भारतामधला बेरोजगारी दर वाढल्याचं दिसते. तर किती वाढल्याचं दिसते? जवळपास 8%पर्यंत हा या ठिकाणी 8%चा
8% आसपास हा भारतातला त्या ठिकाणी बेरोजगारी दर वाढल्याचं दिसते. पण ही या काळामधील आतापैकी सर्वोच्च ही बेरोजगारी होती. म्हणजे केव्हा 70पर्यंत, 70 ते या ठिकाणी 80पर्यंतची, म्हणजे 75च्या ह्या काळामध्ये बेरोजगारी ही सर्वोच्च होती. त्यानंतर मात्र भारतीय धोरणकर्त्यांनी ह्या बेरोजगारीला आवाक्यात आणलेलं आहे, आटोक्यात आणलेलं आहे. म्हणून या ठिकाणी ही 1975ला आपण ही जी काही सर्वोच्च या ठिकाणी बेरोजगारी दिसते, तर या ठिकाणी आपणाला परत ती कमी झाल्याचंही दिसते. असं कमी होते, ती कमी झाल्याचं दिसते. मग परत ती आपल्या नैसर्गिक बेरोजगारी दराच्या पातळीवर आल्याचं दिसते 1980मध्ये. म्हणजे हे त्या काळातील जे काही धोरणकर्ते आहेत, राज्यकर्ते आहेत, त्यांचं एक उत्तम यश आपण मानलं तरी हरकत नाही. म्हणजे त्यांनी बेरोजगारी आटोक्यात ठेवलेली आहे. निसंशयपणे 8%पेक्षा किंचित थोडासा जास्त या ठिकाणी बेरोजगारी होती. पण नंतरच्या काळामध्ये त्यामध्ये कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राज्यकर्त्यांनी केलेला आहे. मग परत ही बेरोजगारीची समस्या त्यानंतरच्या काळामध्ये कशी राहिली, तर त्यानंतरच्या काळामध्ये हा बेरोजगारी दर 1980 ते 85च्या काळामध्ये परत एकदा या ठिकाणी वाढताना दिसतं. म्हणजे नैसर्गिक बेरोजगारी दराची जी पातळी आहे त्यापेक्षाने ते परत या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसते आहे 1980 ते 85च्या दरम्यान. या ठिकाणी पहा, 1980-85च्या दरम्यान ही जी बेरोजगारी आहे त्याच्या एका अंतिम म्हणजे उच्च स्तरापर्यंत ती गाठल्याचं दिसते. म्हणजे जवळपास 9 ते 10%च्या आसपास या ठिकाणी बेरोजगारी इथं गाठल्याचं दिसून येते. पण परत ती कमी झाल्याचंही दिसते. म्हणजे 6 तर या ठिकाणी 90-95च्या काळामध्ये ही बेरोजगारी आपणाला 7-7.5%च्या दरानं आपल्याला दिसते आहे 90-95च्या काळात. मग त्यानंतरच्या काळामध्ये मात्र भारतीय राज्यकर्त्यांना बेरोजगारीवर चांगल्या पद्धतीने आळा घालण्याचं जमलेलं आहे. तर नंतर बेरोजगारी दर आपल्याला घटल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते, कमी होत गेल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येते. तर म्हणजे पुन्हा पूर्ववर्ती नैसर्गिक बेरोजगारी दराबरोबर या ठिकाणी आलेलं आहे 1990 ते 95च्या काळामध्ये. पहा, 95 ते 2000च्या काळामध्ये 2000च्या काळामध्ये हा बेरोजगारी दर 2005पर्यंत जवळपास म्हणजे या ठिकाणी कमीच होता. 5%पेक्षाही नैसर्गिक बेरोजगारी दर जी असली पाहिजे त्यापेक्षाही आपला बेरोजगारी दर म्हणजे 4 ते 3%च्या आसपास या ठिकाणी कमी झालेल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणजे 3.5%च्या आसपास या ठिकाणी होता. परत नंतर त्याच्यात किंचित शिवाळ झाली, ती म्हणजे नैसर्गिक बेरोजगारी दराच्या पातळीपर्यंत त्या ठिकाणी वाढ झाल्याचं आपल्याला दिसते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने भारतातील ह्या बेरोजगारीचं एक स्वरूप या ठिकाणी आपल्याला सांगता येते. तर यानंतर मात्र आपण 2005पर्यंत पाहिलं तर पण तुम्ही म्हणाल की सर सध्या काय, सध्याचं सांगा, जुनी आकडेवारी कशाला देता. तर नवीन अलीकडच्या काळामध्ये ही जी आकडेवारी आहे ती आकडेवारी मी तुमच्यासमोर मांडतो. तर या ठिकाणी ही आकडेवारी अलीकडच्या काळाला आहे. आता सध्या आपण ज्या कोविडचा सामना करतो आहोत, तर ह्या कोविडमुळं भारतीय अर्थव्यवस्थेत प्रचंड उलथापालथ झाल्याचं तुम्ही सर्वजण पाहतात. आपण त्याचा अनुभवही घेतो. लाखो लोक या ठिकाणी, अनेकांचा रोजगार गेलेला आहे. करोडो लोक बेरोजगार झालेले आहेत. तर ह्या कोविडच्या ह्या अलीकडील काळातील म्हणजे एप्रिलचा हा या ठिकाणी बेरोजगारी दर आहे. CMI ही एक संस्था आहे. तर त्यांनी हा वर्तवलेला एक अंदाज आहे. याच्यामुळे भारत सरकारने संपूर्ण याच्यामध्ये एक धक्का या ठिकाणी बसल्यास आपल्याला दिसते या आकडेवारीवरून. तर भारतामध्ये आतापर्यंत आपण पाहिलेलं होतं की हा बेरोजगारी दर जास्तीत जास्त आपल्याकडे बेरोजगारी दर 10%च्या आसपास 1980 ते 85च्या काळामध्ये होता. त्यानंतरचा सर्वोच्च बेरोजगारी दर म्हणजे या 2020च्या कालखंडातील एप्रिल 20मध्ये भारतातील बेरोजगारी दर हा 23.5 होता.
23.5 हा प्रचंड बेरोजगारी दर या ठिकाणी भारतामध्ये दिसले. म्हणजे आजपर्यंत भारताच्या इतिहासामधील हा एक सर्वात मोठा सेटबॅक होता, एक मोठा धक्का होता की एवढ्या मोठ्या पातळीवर बेरोजगारीचा उच्चांक कधीच झालेला नव्हता. ते या कालखंडामध्ये झालेलं आहे. निसंशयपणे याला कोविड महामारी जरी जबाबदार असली तरी या ठिकाणी शासन व्यवस्थाही काही अशी जबाबदार आहे असं आपणाला म्हणता येते. कारण का जगामध्ये कोणत्याही देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा बेरोजगारीचा दर वाढलेला नाही. त्या सरकारने, प्रत्येक सरकारने आपल्या जनतेची काळजी घेतलेली आहे की त्यांचे कमीत कमी रोजगार कसे जातील. पण हा 23.5चा जो बेरोजगारी दर आहे तो भयानक आहे आणि नक्कीच तो भारतीय धोरणकर्त्यांचं ते अपयश मानता येते. तर हे अलीकडच्या काळातील आहे. तर ह्या स्लाईड मध्ये पहा, मी एप्रिलचं लगेच सांगितलेलं आहे की आता 5पासून या ठिकाणी 2016 ते 2020च्या दरम्यान देखील या ठिकाणी दर्शवलेलं आहे. पहा, मी डायरेक्ट अलीकडची तुम्हाला सांगितलेलं आहे की 2016 ते 2020च्या दरम्यान म्हणजे या 4 वर्षामधला हा बेरोजगारीचा दर असा आहे. तर या ठिकाणी मे, जुलै आणि जूनच्या आकडेवारी संदर्भामध्ये दिलेलं आहे. आता हे जे सर्वोच्च या ठिकाणी दिसते आहे 2020मध्ये अलीकड मी सांगितल्याप्रमाणे ते आहे ते बेरोजगारी दर म्हणजे या ठिकाणी 23.5 जे म्हणलेलं होतं आपण, हे ते या ठिकाणी आहे 23.5. स्क्रीनवरती मला तेवढं छान प्रमाणात काढता येत नाही. तर हा 23.5% बेरोजगारी दर आहे. तर असो, हा अलीकड काळातील आहे. पण हा एवढाच होता का? नाही. एप्रिल, मे, जून नंतर हा दर कमी झालेला आहे, हे पण मान्य करू. हा काही काळ एप्रिलमध्ये अतिशय कडक लॉकडाऊन सरकारनं जाहीर केलेलं होतं. त्याच्यामुळे प्रत्येकाचे रोजगार त्या ठिकाणी गेलेले होते. त्याच्यामुळे ही रोजगाराची अतिशय भयानक, बेरोजगाराची अतिशय भयानक पातळी या ठिकाणी गाठलेली होती, ते म्हणजे 23.5. पण नंतरच्या काळामध्ये लॉकडाऊनमध्ये स्थिरता आली आणि स्थिरता थोडंसं ढील दिल्या कारणाने अनेकांचे रोजगार पूर्वपदावर येण्यास मदत झाली. त्याच्यामुळे भारतातील बेरोजगारी दर जून 2020मध्ये 8.5% झालेला आहे. 8.5% हा जो बेरोजगारीचा दर आहे तो निसंशय आजही अर्थव्यवस्थेमध्ये आताही जवळपास एवढ्याच प्रमाणात आहे. तर हा बेरोजगारी दर म्हणजे चिंता करावा असाच आहे. कारण का नैसर्गिक बेरोजगारी दर नाही. हा 5% असेल तर ठीक आहे. तर आजही मोठ्या प्रमाणात हा बेरोजगारी दर आहे. तर याविषयी सरकार वेगवेगळे प्रयत्न करून हा बेरोजगारी दर आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करते आहे. नक्कीच अजून कमी होईल, रोजगार प्रत्येकांना भेटेल. पण एकंदरीत सांगायचं तर पहा, हे अलीकडच्या काळातील आहे. आता 2016मध्ये मेमध्ये म्हणजे या 4 वर्षामध्ये मेमध्ये सर्वात जास्त बेरोजगारी दर होते. मे 2016मध्ये 9.7% या ठिकाणी बेरोजगार दर होता. 9.5%, 7% या ठिकाणी बेरोजगारी दर होता. तर या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये तो कमी झाल्याचं दिसते आहे. म्हणजे तरी 2017 ते 2020च्या या कालखंडाचा जर विचार केला, साधारण आपण 5% जी नैसर्गिक बेरोजगारी दर म्हणतो, तर त्या दरामध्ये बेरोजगारी ठेवण्यात सरकारला अपयश आल्याचं दिसते. कारण का भारताची ही बेरोजगारी ही 2017 ते 2020च्या कालखंडामध्ये जवळपास नैसर्गिक बेरोजगारी दरापेक्षा जास्त बेरोजगारी असल्याचं आपणाला दिसून येते. 2020च्या एप्रिलमध्ये तर या ठिकाणी बेरोजगारीनं एक इतिहास निर्माण केला, एक विक्रम निर्माण केलं, ज्याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था पार रसातळाला गेली. लाखो लोक बेरोजगार झाले. देशाचा आर्थिक विकास या ठिकाणी घटल्याचं आपण पाहत आहोत. तर असे एकंदरीत भारतातील बेरोजगारीचं हे स्वरूप होतं. तर या ठिकाणी आपण आता पाहू की या बेरोजगारीचे प्रकार टाइप्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट. हाऊ मच टाइप्स ऑफ
अनएम्प्लॉयमेंट. तर या बेरोजगारीचे किती प्रकार आहेत, कोणते प्रकार आहेत, त्या सर्व प्रकाराचा आढावा आपण या पाठामध्ये घेऊ. तर पहिलं करून एकूण बेरोजगारीचे प्रकार किती आहेत. आता जेवढे बेरोजगारीचे प्रकार आहेत त्या ठिकाणी मी यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकही बेरोजगारी या ठिकाणी आता सुटल्याचं मला वाटत नाही. जर असं वाटत असेल तर माझ्या लक्षात आणून द्या, आपण त्याला ॲड करू पुढच्या याच्यामध्ये. तर एकूण 11 बेरोजगारीचे प्रकार आहेत. तर ह्या 11मध्ये पहा, पहिलं आहे खुशीची बेरोजगारी, दुसरं आहे त्यालाच आपण व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट म्हणतो, दुसरं आहे नाखुशीची बेरोजगारी, आणि तिसरं आहे हंगामी बेरोजगारी, चौथा आहे रचनात्मक किंवा तांत्रिक बेरोजगारी ज्याला स्ट्रक्चरल आणि टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंट म्हणतो, आणि पाचवा आहे चक्रीय बेरोजगारी ज्याला आपण सायकलिकल अनएम्प्लॉयमेंट म्हणतो, सहावा आहे घर्षणात्मक बेरोजगारी, आणि सातवा आहे अदृश्य बेरोजगारी ज्याला आपण डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट म्हणतो, आणि आठवा आहे चलनघटीची बेरोजगारी, आणि नववा आहे या ठिकाणी खुली बेरोजगारी, आणि 10वा आहे कमी प्रतीची बेरोजगारी, आणि 11वा आहे सुशिक्षित बेरोजगारी ज्याचा तुम्ही काही काळाने सामना करणार आहोत. म्हणजे आतापासून आहेत ज्यांची परिस्थिती नाही, काम करण्याची इच्छा आहे पण तुम्हाला काम भेटत नाही, तर हे तुमचं 11वं एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट याला आपण सुशिक्षित बेरोजगार म्हणू. तर एकंदरीत बेरोजगारीचे या ठिकाणी 11 प्रकार आपल्यासमोर दिलेला आहे. तर यानंतर आपण ह्या बेरोजगारीचे एक एक करून याचे सखोल विश्लेषण पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. तर चला विनाविलंब मी तुम्हाला परत याच्याकडे घेऊन जातो. बेरोजगारीचे प्रकार. तर आपण या ठिकाणी आता एक एक ती बेरोजगारीचे दर प्रकार पाहू. तर पहिलं या ठिकाणी आपण म्हणलेलं आहे खुशीची बेरोजगारी ज्याला आपण व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट. आता व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय, तर जेव्हा देशामध्ये नोकऱ्या उपलब्ध असताना, तर व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट कशाला म्हणून, खुशीची बेरोजगारी. देशात नोकऱ्या भरपूर उपलब्ध आहेत पण काही लोक जेव्हा बेकार आढळतात, ते काम करत नाही, तर त्याला आपण खुशीची बेरोजगारी असे म्हणू. कारण काय, अशी बेरोजगारी असण्याचं कारण काय, तर काही वेळा हे जे काही कामगार असतात त्यांना देऊ केलेल्या वेतनावर काम करण्याची इच्छा नसते, ते तयार होत नसतात, म्हणून याला आपण स्वेच्छेने बेरोजगार राहतात, त्याला आपण खुशीची बेरोजगारी म्हणतो. म्हणजे अर्थव्यवस्थेत भरपूर कामं आहेत, लोकांना भरपूर काम केलं तर कामं आहेत. आपण पहा गावामध्ये सगळ्यांना काही असतात, पहा असे घरामध्ये लोक की घरात भरपूर कामं पडलेली राहतात, गावात काम भरपूर आहे पण हा पठ्ठ्या कधी गावात घरी काम करत नाही, वर्षभर फिरत राहतो, म्हणजे आईश करत राहतो, आराम करत राहतो, फिरत राहतो. म्हणजे त्यानं खुशीनं बेरोजगारी स्वीकारलेली आहे, त्याला काय काम नाही का, नाही. तर अर्थव्यवस्थेमध्ये अशा प्रकारे जेव्हा काम असते पण लोक स्वतःहून करत नाहीत. आपण मी का पाहतो खुशीनं आपण एखाद्या 2 वेळेस बेरोजगार होऊन जातो. पहा घरामध्ये वगैरे कंटाळा आला तर 2 दिवस आपण आराम करतात, शेतामध्ये जाणं टाळतो, काम असते शेताचं पण टाळतो, त्याला खुशीची बेरोजगारी. तर हे झालं खुशीची बेरोजगारी, जे पहा या स्लाईडमध्ये दिलेलं आहे. आता खुशीची बेरोजगारी हे झालेलं आहे. आता दुसरं आहे नाखुशीची बेरोजगारी ज्याला आपण इनव्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट म्हणू. म्हणजे पहा, जेव्हा देशातील कामगार मिळेल त्या वेतनावर काम करण्यास तयार असतात, परंतु देशात नोकऱ्या किंवा काम उपलब्ध नसल्याने या लोकांना बेरोजगार राहावे लागते, याला आपण नाखुशीची बेरोजगारी अशी म्हणू. पहा याची झाली खुशीची बेरोजगारी, त्यानं खुशीनं म्हणजे स्वेच्छेनं बेरोजगार राहतो आहे, काम भेटते आहे, अर्थव्यवस्थेमध्ये भरपूर कामं आहेत, अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार भरपूर उपलब्ध आहे, पण काम करण्याची काही लोकांची इच्छा नाही, तर ते खुशीनं स्वेच्छेनं बेरोजगार असतात, ते खुशीची बेरोजगारी व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट. दुसरं आहे नाखुशीची बेरोजगारी. आता ज्यांची काम म्हणजे मिळेल त्या वेतनावर, जे मजुरी द्याल त्या मजुरी दरावर, त्या पगारावर काम करण्याची इच्छा आहे, परंतु लोकांना तिथं कामच नाही, आता याला म्हणायचं नाखुशीची बेरोजगारी. आता हेच या स्लाईडमध्ये तुम्हाला चित्राच्या सहाय्यानेही दाखवलेलं आहे. पहा, हा झाला व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट आणि हा झाला इनव्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट. तर याच्यामध्ये व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट पहा, हा
इकडं खुर्चीमध्ये आराम करतो आहे, मस्त पॅक बनवत आहे, पेक बनवत आहे, काही बाटल्या खाली केल्या, अजून बसला आहे घरी. आणि हा इकडं आहे डोक्याला हात लावून बिचारा चिंताग्रस्त बसलेला आपणाला दिसतो आहे या राऊंडमध्ये सर्कल केल्याचं. अगदी टाय सूटबूट लावून बसलेला आहे, पण ही इज वेटिंग फॉर अ गुड जॉब. ही इज लुकिंग फॉर जॉब. तो एका चांगल्या नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. त्याच्याकडे पात्रता आहे, शिक्षण आहे. आता याला बघून कोणी म्हणू नका की हा अनपढ असेल. तो चांगला उच्च शिक्षित आहे, काम करण्याची इच्छा आहे, त्याच्याकडे पात्रता आहे, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तो फिट आहे, तरी पण त्याला काम भेटत नाही. आता याला म्हणायचं इच्छा असून देखील काम भेटत नाही, तर हा झाला अनव्हॉलंटरी अनएम्प्लॉईड, म्हणजे नाखुशीची बेरोजगारी हा स्वीकारतो आहे. आणि हा खुशीनं बेरोजगारी मस्त आराम करून पत्करतो आहे. तर याच्यामध्ये इंग्रजी व्याख्यामध्ये पण आपण इथं दिलेले आहेत. यांना कुणाला पहा, व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट. याला कशाला म्हणतो? अनएम्प्लॉयमेंट that results when resources which are willing and able to engage in production choose not to produce output. These are resources, especially labor, that decide to leave one job often in search of another. जेव्हा खुशीनं अशा प्रकारे लोक म्हणजे त्यांना तयार नसतात, काम करावं वाटत नाही, किंवा त्यांना वाटतं की पगारच कमी आहे, माझ्यासारखं काम नाही, आता वेगवेगळे कारणं बहाणे असतील ते देऊन ते काम करत नाहीत. हे झाले व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट. दुसरं इनव्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट ज्याला म्हणतो. द कॉन्ट्रास्ट टू व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट इज अ व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट इन विच रिसोर्सेस आर फोर्स्ड आउट ऑफ वर्क. म्हणजे त्याला स्वच्छनं बेरोजगार झाल्याचं पाहिलेलं आहे. तर याच्यामध्ये त्याच्या विरुद्धची ही परिस्थिती आहे. याच्यामध्ये म्हणजे उत्पादनाचे जे घटक आहेत त्यांना जबरदस्तीने कामावर काढून टाकण्यात येते, त्यांना काम उपलब्ध केलं जात नाही. तर ही आला आपण म्हणायचं नाखुशीची बेरोजगारी. तर आपण हे या स्लाईडमध्ये पाहिलेलं आहे. तर आता आपण पाहूया हंगामी बेरोजगारी, ज्याला आपण म्हणू सीझनल अनएम्प्लॉयमेंट. ज्याचा की हे आपणा सर्वांना परिचयाचं आहे. आपण सगळे याचा सामना करत आहोत. जे कोणी ग्रामीण भागात राहतात, खेड्यात राहतात, ते सगळे शेतकऱ्यांचे पुत्र. तर पहा, हंगामी बेरोजगारी सीझनल अनएम्प्लॉयमेंट कशाला म्हणायचं? पहा, काही व्यवसाय असे असतात की ते वर्षातून काही महिने चालतात, है ना. तर याच्यामध्ये पहा, वर्षातून काहीच महिने चालतात. उदाहरणार्थ शेती घ्या, घरबांधणी घ्या, घरबांधणी व्यवसाय जे मिस्त्री काम वगैरे म्हणतो. त्यामुळे अशा व्यवसायात अशी जी काही कामं आहेत ते काही ठराविक महिनेच त्या ठिकाणी उपलब्ध होतात, त्यानंतर काम मिळत नाही. शेतकऱ्यांचं तसंच आहे. काही महिने काम भेटते, नंतर आपलं मार्च एप्रिल ते 5 जूनपर्यंत आता त्याला कामच भेटत नाही. म्हणजे काही दिवस भेटते ते पण त्याच्यात खंड होऊन जाते. तर किंवा छत्र्या किंवा रेनकोट, स्वेटरचं उदाहरण घ्या. आता जे काही स्वेटर बनवणारे आहेत त्यांना हिवाळ्यामध्ये काम लागते. हिवाळा संपला की ते बेरोजगार होतात. छत्र्या विकणाऱ्यांना पावसाळ्यामध्ये त्यांचं जोरदार मागणी असते, म्हणून तेव्हा काम असते, पण त्याच्यानंतर त्यांना काम भेटत नाही. तर अशाला म्हणायचं आपणाला हे हंगामी बेरोजगार. म्हणजे जे विशिष्ट हंगामामध्ये जेव्हा रोजगार भेटते आणि हंगामानंतर काही लोक बेरोजगार होतात, अशा स्थितीला आपण हंगामी रोजगार असे म्हणतो. म्हणजे ठराविक हंगामापुरतेच जेव्हा लोकांना रोजगार उपलब्ध होते, त्या हंगामानंतर ते बेरोजगार असतात. अशा ह्या बेरोजगारीला आपण हंगामी बेरोजगारी असे म्हणतो. तर हे या ठिकाणी दिलेलं आहे पहा, या स्लाईडमध्ये खाली सीझनल अनएम्प्लॉयमेंट. याच्यामध्ये पहा, शेतकरी हे या ठिकाणी टरबूज भरतायत, टाकतायत. तर हे विशिष्ट आता टरबुजाचा काळ जेवढं पीक येईल तेवढं, त्याच्यानंतर ते आता बेरोजगार राहणार आहे. म्हणजे तेवढ्या सीझनमध्ये काम भेटते, त्याच्यानंतर त्यांना काम मिळत नाही, तर त्याला आपण हंगामी बेरोजगार असे म्हणतो. सीझनल अनएम्प्लॉयमेंट रेफर्स टू अ सिच्युएशन वेअर अ नंबर ऑफ पर्सन्स आर नॉट एबल टू फाइंड जॉब्स ड्युरिंग सम मंथ्स ऑफ द इयर. तर सीझनल
अनएम्प्लॉयमेंट, हंगामी बेरोजगारी अशी स्थिती आहे जेव्हा काही त्या विशिष्ट हंगामानंतर लोकांना काम मिळत नाही, त्याला आपण हंगामी बेरोजगारी अशी तुम्हा आता हे हंगामी बेरोजगारी या ठिकाणी समजलेलं आहे. तर पहा, शेती हे त्याचं सर्वात चांगलं उदाहरण आहे. तर शेतीमध्ये आपण पाहतो की जेव्हा काही ठराविक याच्यामध्ये जेव्हा कापणी पेरणी असते तेव्हा सगळ्यांना काम भेटते. म्हणजे सोयाबीन असेल, कापूस असेल, म्हणजे ते येईपर्यंत वाट बघावं लागते. आल्यानंतर मग नंतर काही काम भेटत नाही. तर हे झालं हंगामी बेरोजगारी. तर यानंतर आपण पाहू रचनात्मक किंवा तांत्रिक बेरोजगारी. आता यालाच आपण म्हणू स्ट्रक्चरल ऑर टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंट. तर आता हे काय भानगड आहे पहा, ज्याला आपण रचनात्मक किंवा तांत्रिक बेरोजगारी म्हणतो. पहा, या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की नव्या आधुनिक यंत्रांमुळे किंवा नव्या उत्पादन पद्धतीमुळे उत्पादनाची कामे यांत्रिक पद्धतीने आपोआप होऊ लागतात. त्यामुळे अशा नव्या यंत्रांचा व नव्या उत्पादन पद्धतीचा शोध लागला की मग साहजिकच कारखान्यात पूर्वीपेक्षा कमी कामगार कामासाठी लागतात. त्यामुळे बेरोजगारी निर्माण होते. म्हणून या बेरोजगारीला रचनात्मक बेरोजगारी किंवा तांत्रिक बेरोजगारी असे म्हणतात. पहा, अर्थव्यवस्थेमध्ये हा तंत्राचा एक बदल आहे. आपण इतिहासापासून जर पाहिलं तर हे हा चालूच राहतो. बाजारात नवीन शोध लागला की जुन्याचं त्या ठिकाणी जुने लोक बेरोजगार होतात, हे आपण पाहतो. म्हणजे ते नवीन उत्पादन पद्धती असेल, तंत्र असेल तर ते पाहतो. आता जे टायपिंगवाले आहेत, पहिलं जे टाईपरायटरवर टाईप करतात, ज्याने टायपिंग शिकलेलं होतं टाईपरायटरवर, आता नवीन कम्प्युटर टायपिंग आली. आता त्याच्यामुळे ते टाईपरायटर लावून बसला असेल तुम्ही आता बाजारामध्ये, मी टायपिंगवरच करून देतो आणि मला तेच काम मिळालं पाहिजे. काम कोणी देईल का? नाही. तुम्हाला जर आता रोजगार पाहिजे असेल तर तुम्हाला आता टाईपरायटिंग जुनं त्या टाईपरायटर मशीनवर न येता तुम्हाला आता ती टायपिंग कम्प्युटरवर आली पाहिजे. तर तुम्हाला आता नवीन काळात रोजगार मिळेल, अन्यथा तुम्ही बेरोजगार राहाल. तर अशा नवीन यंत्रांमुळे, तंत्रांमुळे किंवा उत्पादन पद्धतीमुळे जेव्हा या जुन्या लोकांना, जुन्या कामगारांना या ठिकाणी बेरोजगार राहावं लागते की का, ते नवीन कौशल्य त्यांनी आत्मसात केलेलं नाही. आणि याच्यामुळे अशा याला रचनात्मक किंवा तांत्रिक बेरोजगारी असे म्हणतो. हे आपण पाहिलेलं आहे. आपण इतिहासामध्ये एक उदाहरण सांगतो की इंग्रजांनी भारताचा व्यवसाय बुडवून टाकला. का बुडवून टाकला? अरे भारत हा संपूर्ण जगामध्ये कापडासाठी प्रसिद्ध होता. भारताची मलमल कापड हे जगामध्ये प्रसिद्ध होती. पण जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा भारतीय कापड व्यवसाय, कापड उद्योग या ठिकाणी बर्बाद झाला. एवढंच नव्हे तर आपण इतिहासामध्ये हेही सांगतो की जे काही लघु कुटीर उद्योग होते, आमचे खेड्यापाड्यातले 12 बलुतेदार, सुतार, चांबार, ते सगळे बंद पडले. आजही आपण पाहतो की नव्या उत्पादन पद्धतीमुळे हे जुने खेड्यातले जे सुतार, लोहार वगैरे होते हे सगळे बेरोजगार झाले आहेत. का? तर नवीन उत्पादन पद्धतीमुळे आज टाटा, अंबानी तुम्हाला चपलापासून तर ते शेतातल्या सगळ्या वस्तूंपर्यंत ते बनवत आहेत. त्याच्यामुळे हे आपले कारागीर बेरोजगार झालेले आहेत. का? तर ह्या नव्या उत्पादन तंत्राचा हा परिणाम आहे, नव्या यंत्रांचा हा परिणाम आहे. त्याच्यामुळे याला आपण रचनात्मक किंवा तांत्रिक बेरोजगारी असे म्हणतो. तर नेक्स्ट आहे चक्रीय बेरोजगारी. हे चक्रीय बेरोजगारी ज्याला आपण सायकलिकल अनएम्प्लॉयमेंट म्हणतो. तर आता हे काय आहे? त्या चक्रीय बेरोजगारी ज्याला सायकलिकल अनएम्प्लॉयमेंट म्हणतो, ज्याला आपण बिझनेस सायकल म्हणतो, हे आपण पाहिलेलं होतं गेल्या वर्षी. बिझनेस सायकल अर्थव्यवस्थेमध्ये येतात. अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्र येत असतात आणि व्यापार चक्रामध्ये तेजी मंदी ही 2 चक्रे असतात, ज्याचा अर्थव्यवस्थेला फटका बसतो. तर पहा, विशेष करून भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये वारंवार तेजी मंदीची ही व्यापार चक्रे येत असतात. त्यामुळे जेव्हा ह्या देशामध्ये मंदीचं चक्र निर्माण होते, मंदी येते, ह्या मंदीच्या काळात प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढते आणि अशा ह्या बेरोजगारीला चक्रीय बेरोजगारी म्हणतात. जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये तेजी मंदीमुळे म्हणजे व्यापार चक्रांमुळे जी बेरोजगारी निर्माण होते त्याला आपण चक्रीय बेरोजगारी असे म्हणतो. तेजी मंदीच्या ह्या चक्रामुळे जी बेरोजगारी निर्माण होते त्याला आपण चक्रीय बेरोजगारी असे म्हणतो.
उदाहरणार्थ सांगायचं झालं तर 1900 जगामध्ये आलेले प्रमुख 3 मंदी या ठिकाणी आपल्यासमोर दिलेले आहे. जी 1929ला आलेली ती जागतिक महामंदी, पहिली मंदी, आणि त्यानंतर 2008मध्ये अमेरिकेमध्ये आलेली दुसरी मंदी, त्यानंतर तिसरी मंदी, आता ते संपूर्ण जगामध्ये ज्याचा फटका बसलेला आहे, ज्याचा आम्ही सर्वजण या ठिकाणी सामना करत आहोत, ती म्हणजे 2020ची ही मंदी, ज्याचं आत्ताच पाहिलेलं आहे की भारतामध्ये बेरोजगारीचा उच्चांक या मंदीमुळे निर्माण झालेला आहे. तर असो, तर या ठिकाणी पहा, तुम्हाला स्ट्रक्चरल एम्प्लॉयमेंट हे या ठिकाणी या एका नवीन याच्याने इथं सांगितलेलं आहे. स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट, ज्यालाच आपण म्हणलेलं आहे आता तांत्रिक बेरोजगारी किंवा रचनात्मक बेरोजगारी. तर हे एक स्लाईडमध्ये तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, पूर्वी कोल माइन्समध्ये माणसंही स्वतः काम करत होती. त्या कोल माइन्सच्या खाणीमध्ये आज पण माणसं आहेत, पण यापूर्वी जास्त माणसं लागायची, कारण का यंत्रतंत्र नव्हते. तर माणसांनाच काही कमी यंत्रांच्या सहाय्याने त्या ठिकाणी खाणीमध्ये जाऊन काम करावं लागतं. त्याच्यामुळे लोकांना रोजगारही प्रचंड मिळत होता. पण जेव्हा या खाणीमध्ये हे यंत्र मोठ्या प्रमाणावर अवाढव्य मोठमोठी यंत्र आली आणि हे यंत्र 5000 माणसं जे महिनाभरात काम करतात ते 2 दिवसात हे यंत्र काम करून टाकू लागले. त्यानंतर आता हे यंत्र आल्यामुळे त्या ठिकाणी 5000 जे माणसं काम करत होती ती आता कमी झाली. यंत्र चालवण्यासाठी जवळपास 5 यंत्र असेल तर त्या ठिकाणी 5 माणसाची गरज लागू लागली. तेही कोणाला? ज्यांना हे यंत्र चालवता येते अशा. म्हणजे अशा रीतीने ह्या नवीन उत्पादन पद्धतीमुळे असे लोक बेरोजगार होत झाले. तर हे एक या स्लाईडमध्ये त्या चित्राच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आपल्यासमोर करतो आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे, दिस अनएम्प्लॉयमेंट अरायझेस ड्यू टू स्ट्रक्चरल चेंज इन अ डायनॅमिक इकॉनॉमी. Unemployment caused by massive mismatch of skills or geographic location is not a structural unemployment. तर तेच त्यांनी म्हटलेलं आहे की कोणत्याही गतिशील अर्थव्यवस्थेमध्ये अशा प्रकारे जेव्हा उत्पादन तंत्रामध्ये बदल होते, म्हणजे नवीन आलेली तंत्रे आणि त्याचं कौशल्य जो कामगार अवगत करत नाहीत, त्याचं ज्ञान प्राप्त होत नाहीत, तेव्हा त्यांना बेरोजगारीला तोंड द्यावं लागतं. जे नवीन यंत्र चालवायला शिकली तर काही लोकांना मिळू शकते, पण काही लोक तर बेरोजगार होतातच. तर हे झाला स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट, ज्यालाच आपण रचनात्मक बेरोजगारी म्हणलेलं होतं. तर आता हे एक आहे घर्षणात्मक बेरोजगारी, फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट. तर हे घर्षणात्मक बेरोजगारी आहे, ज्याला फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट म्हणतो. तर फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय आहे? तर याच्यामध्ये पहा, जेव्हा नवीन उद्योग आणि जुना उद्योग आपल्या व्यवसायातून बाहेर पडण्यास भाग पाडतात, त्यास भाग पडतात, त्यामुळे कामगारांना बेरोजगार व्हावे लागते. त्याला आपण घर्षणात्मक बेरोजगारी असे म्हणतो. पहा, या ठिकाणी नवीन उद्योग आणि जुन्या उद्योगांना आपल्या व्यवसायातून बाहेर पडण्यास भाग पाडतात, त्यामुळे कामगारांना बेरोजगार व्हावे लागते. त्याला घर्षणात्मक बेरोजगारी असे म्हणतात. म्हणजे आता हे रचनात्मक बेरोजगारीच्याच थोड्या बहुत त्याच जवळ जाणारी ही व्याख्या आहे. तर एकंदरीत हे या ठिकाणी दिलेलं आहे. तर पहा, नवीन तंत्र, नवीन कौशल्य शिकवायला माणसाला वेळ लागतो. जे मी टाईपरायटरचं सांगितलेलं होतं ते काय परमनंट तिथं बेरोजगारी नसते. पण जेव्हा काही वेळेस पहा, माणसाला आपल्या पात्रतेपेक्षा मोठी नोकरी मिळावी पाहत, आपली पात्रता चांगली आहे तर चांगली नोकरी पाहतात, पण काही ते बेरोजगार राहतात ते भेटेपर्यंत. तर त्याला ही घर्षणात्मक बेरोजगारी. म्हणजे जुना रोजगार आहे, जुन्या उद्योगात आहोत, पण याच्यापेक्षा अजून चांगलं काही भेटते का, यासाठी बेरोजगार तो राहतो काही दिवसासाठी. तर त्याला आपण घर्षणात्मक बेरोजगारी म्हणू. तर ह्या बेरोजगारीला घर्षणात्मक बेरोजगारी असे म्हणतात. म्हणजे नवीन कौशल्य, नवीन यंत्र, नवीन उत्पादन पद्धती यांचा जोपर्यंत
तो व्यक्ती शिकत नाही तोपर्यंत त्याला बेरोजगार राहावे लागते. याला आपण घर्षणात्मक बेरोजगारी म्हणतो. Disturbs of voluntary unemployment that arises because of time needed to match job seekers with job openings. Just as a friction always takes place before the slide comes to final position on the surface, people need to time to find the best job, thus voluntary numbing back and both between choices and staying unemployed. तर या ठिकाणी तर दिलेले आहे या स्लाईडमध्ये फ्रिक्शनल बेरोजगारीमध्ये. तर कधी कधी चांगल्या आपल्या पात्रतेनुसार चांगली नोकरी मिळण्यासाठी जुन्या उद्योगातून सोडून काही लोक नवीन जॉब शोधत असतात. याला देखील आपण घर्षणात्मक बेरोजगारी असं म्हणतो, याला फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट. तर दुसरे एक महत्त्वपूर्ण असं बेरोजगारीचं प्रकार आहे या ठिकाणी, ते म्हणजे डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट. आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करून एखादे काम जेवढे व्यक्ती करू शकतात त्यापेक्षा जास्त व्यक्ती त्या कामात गुंतलेले असल्यास ते जास्त व्यक्ती आदर्शपणे बेरोजगार आहेत असं म्हणता येते. पहा, आदर्श बेरोजगारी ही प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ नर्क्सने मांडलेली ही कल्पना आहे. त्यांनी हे उदाहरण ही बेरोजगारी त्यांनी शोधली असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही. तर हे काय आदर्श बेरोजगारी? जेव्हा पहा आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करून एखादे काम जेवढे व्यक्ती करू शकतात त्यापेक्षा जास्त व्यक्ती त्या कामात गुंतलेले असल्यास ते जास्त व्यक्ती आदर्शपणे बेरोजगार आहेत असे म्हटले जाते. पहा, या ठिकाणी 2 जणांचं काम आहे, 2 जणांचं काम आहे, पण ते काम करायला 6 जण गेले. म्हणजे खरंच बाकी 4 जण आवश्यकता होती का? नव्हती. पण ते इनडायरेक्टली ते दिसत नाहीत, करायले तर काम करायलेत पण ते बेरोजगार आहे. यालाच आपण अदृश्य बेरोजगारी, यालाच आपण छुपी बेरोजगारी असे म्हणतो. छुपी बेरोजगारी म्हणजे ते दिसत नाहीत पण ते काम करायलेले दिसतात, पण ॲक्च्युली ते त्यांचं कामच नाही, ते त्याच्यात काहीच भर टाकत नाही. ते दोघं पण ते तेवढंच काम करू शकतात जी 6 माणसं करतात. तर ही म्हणजे आपल्या क्षमतेचा दोघं जर त्याने पूर्ण वापर केला तर त्या चौघांची गरज नाही, पण ते दोघं पूर्ण क्षमतेचं म्हणजे कोणीही त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेनं काम करत नाहीत, बघायला ते काम करतात, चालतात. तर याच्यामध्ये हा एक आमच्या गावरान भाषेमध्ये खेड्यामध्ये असं म्हणल्या जाते की काम कोणी करत नसेल तर हाल्या हाल्या दिनचल्या असं म्हणत होते. म्हणजे काहीतरी टाईमपास करायचं. तर अशी ही आदर्श बेरोजगारी असते. पण हे शेतीमध्ये सगळ्यात जास्त आहे. शेती असेल, एकत्र कुटुंब पद्धती आहे, तर हे या ठिकाणी याची उदाहरणं आहेत. तर शेती आणि एकत्र कुटुंब पद्धती हे आदर्श बेरोजगारीचे उदाहरण का आहेत? कारण का शेतीमध्ये पहा, घरामध्ये ती शेतीमध्ये 4च माणसाचं काम आहे आणि घरामध्ये 12 माणसं आहेत. तर काय करता घरात बसून? जा काम करा. मग ते 4 लोक जे जायचे हे 12 लोक जातात आणि काम करतात. 12चे 12 दिवसभर काम करतात. काय काम करतात? 4 लोकांचं काम. तर म्हणजे अशामध्ये शेतीमध्ये अशा प्रकारचा म्हणजे जेवढे लोक काम करायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त लोक काम करत आहेत. म्हणून शेतीमध्ये छुपी बेरोजगारी जास्त आहे. म्हणून हे त्याचं उदाहरण शेतीमध्येच आपल्याला आढळते. नर्क्से यांनी ह्या शेती संदर्भातच ह्या बेरोजगारी त्यांनी म्हटलेलं आहे. शेतीमध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट आपणाला दिसून येतो. तर दुसरा एकत्र कुटुंब पद्धती. आता एकत्र कुटुंब पद्धती हे आदर्श बेरोजगारीचं एक उदाहरण आपण म्हणता येतं. कारण का एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये काही लोकच त्यांनी ठराविक लोक त्या ठिकाणी काम करतात आणि बाकी लोक बसून राहतात. म्हणून हे त्याचे उदाहरण घेतलेले आहे. आता शेतीमध्ये पहा, या ठिकाणी 2 बैल 3 माणसं आहेत. तर याच्या ठिकाणी म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी बायका आहेत. म्हणजे शेतीमध्ये अशा प्रकारे लाखो लोक तिथे काम करत असतात, पण त्यांची ती गरज नसते. त्यांचं क्षमता जर काही लोकांचंच काम असते, पण त्या ठिकाणी हजारो लोक काम करतात. म्हणून हे शेतीचं उदाहरण आहे. तेच याचं इंग्रजीमध्ये दिलेलं आहे डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंटचं.
याच्यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे, वेन मोर पीपल आर एंगेज्ड इन सम ॲक्टिव्हिटी दॅन द नंबर ऑफ पर्सन रिक्वायर्ड फॉर दॅट, दिस इज कॉल्ड डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट. जेव्हा आवश्यक असलेल्या व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती त्या ठिकाणी काम करतात, त्याला आपण ह्या अदृश्य बेरोजगारी असे म्हणतो. तर या ठिकाणी 8वा बेरोजगारीचा प्रकार आहे ते म्हणजे चलनघटीची बेरोजगारी. तर चलनघटीची बेरोजगारी पहा, काही वेळा देशामध्ये भांडवलाची चणचण भासते, त्यामुळे कामगारांना पगार देण्यास फारसा पैसा उपलब्ध नसतो, तसेच उत्पादन करण्यासाठी आवश्यक असणारा पैसाही उपलब्ध असत नाही. त्यामुळे देशात बेरोजगारीची परिस्थिती निर्माण होते आणि अशा बेरोजगारीला चलनघटीची बेरोजगारी असे आपण म्हणतो. तर चलनघटीची बेरोजगारी काय आहे पहा. चलनघट आपण पाहिलेलं आहे, ही एक संकल्पना. चलनघटीची आपण संकल्पना पाहिलेली आहे. काही ज्याला आपण भाववाढीच्या विरोधात स्फीती अपस्फीती असते असं म्हणलेलं आहे. भाववाढ कशामुळे होते, तर चलनवाढीमुळे भाववाढ होते, त्याला आपण इन्फ्लेशन म्हणलेलं आहे. तर चलनघट होते, त्याला आपण डिफ्लेशन म्हणलेलं आहे. म्हणजे जास्त पैसा जेव्हा अर्थव्यवस्थेत येतो तेव्हा लोकांची खरेदी शक्ती वाढते, तर त्याच्यामुळेही लोक बेरोजगार होतात. तर दुसरं आहे चलनघटीची बेरोजगारी. अर्थव्यवस्थेत पैसा नसल्या कारणाने, म्हणजे देशात पैसा नाही, त्याच्यामुळे नवीन गुंतवणूक नाही, उत्पादन नाही, नवीन कारखाने नाही, त्याच्यामुळे लोकांना बेरोजगार राहावे लागते. म्हणजे अशा या बेरोजगारीला चलनघटीची बेरोजगारी असे म्हणतात. का म्हणतात, कारण का भांडवलाची चणचण भासते, पैसाच नाही. देशात जे काही नवीन उद्योजकांना उद्योग निर्माण करायचा आहे त्यासाठी भांडवलाची गरज असते, पैशाची गरज असते. आणि पैसाच नसेल, सरकार जर पैशाचा पुरवठा करत नसेल, बँका कर्ज देत नसतील, तर नवीन उद्योग कसे लावायचे, नवीन कामगारांना पैसा काय द्यायचा. तर त्याच्यामुळे याच्यासाठी नवीन उद्योगच बंद होतात, नवीन उद्योग लागत नाहीत. का लागत नाहीत, तर पैसा नसल्यामुळे कधी कधी कामगारांचा पगार देता येत नाही. तर अशी परिस्थिती आपण पाहिलेली आहे की 9 डिसेंबर 2008ला 8 नोव्हेंबर 2008मध्ये आपण आपल्या देशामध्ये आपले माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी एक म्हणजे नोटबंदी केली होती. नोटबंदी केल्या कारणाने देशातील पैसा हा खतम होऊन गेलेला आहे, कमी झालेला आहे. आणि त्या काळामध्ये पहा, म्हणजे सगळं सुरळीत असताना लोकांचा अचानकपणे पैसा बंद झालेला आहे. म्हणजे जे जुने पैसे होते त्या ठिकाणी बंद केल्या कारणाने, चलनातून बाद केल्या कारणाने त्या ठिकाणी लोकांकडे आता पैसा शिल्लक नव्हता. त्यामुळे अनेक विनाकारण उद्योगधंद्यामध्ये त्या ठिकाणी पैसे नसल्या कारणाने अनेकांना उत्पादन बंद पाडावं लागलेलं आहे. लोकांना त्याचा अनेक सामना करावा लागलेला आहे, आम्हाला. तर अनेक लोक बेरोजगार झालेले आहेत. ते कशामुळे बेरोजगार झालेले आहेत, तर केवळ पैशाचा पुरवठा नसल्या कारणाने. तर याला म्हणायचं चलनघटीची बेरोजगारी. तर पुढचं आहे खुली बेरोजगारी, ओपन अनएम्प्लॉयमेंट. आता ओपन अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय, तर काम करण्याची इच्छा आणि क्षमता असूनही नियमित उत्पन्न देणारा रोजगार प्राप्त होत नसेल आहे, तर त्याला आपण खुली बेरोजगारी असे म्हणतो. म्हणजे काम करण्याची इच्छा आहे, क्षमता आहे, पण त्या ठिकाणी त्याला हे नसेल. काम करण्याची इच्छा आणि क्षमता असूनही नियमित उत्पन्न देणारा, म्हणजे काम करण्याची इच्छा आहे, त्याची क्षमता आहे, पात्रता आहे, पण त्याला असं नियमित म्हणजे दररोज काम मिळायची एखादा रोजगार त्याला भेटत नाही, असं जेव्हा दिसते त्याला आपण खुली बेरोजगारी असे म्हणतो, ओपन अनएम्प्लॉयमेंट. दुसरं आहे कमी प्रतीची बेरोजगारी.
कमी प्रतीची बेरोजगारी, याला आपण म्हणू अंडर एम्प्लॉयमेंट, कमी प्रतीची बेरोजगारी. व्हॉट इज द अंडर एम्प्लॉयमेंट? पहा, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला आपल्या क्षमतेपेक्षा, कार्यक्षमतेपेक्षा किंवा शिक्षणाच्या दर्जापेक्षा कमी प्रतीच्या रोजगारावर समाधान मानावे लागते, त्यावेळी त्यास कमी प्रतीची बेरोजगारी असे म्हणतात. पहा, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला आपल्या क्षमतेपेक्षा, म्हणजे एखादा व्यक्ती खूप शिकलेला आहे, इंजिनियर आहे, पण इंजिनियर असल्यामुळे त्याला इंजिनियरचं जॉब भेटत नाही, तो शेतामध्ये शेती करतो, त्याला शेतीचं मजुरीचं काम भेटलेलं आहे, शेतकऱ्याचं जॉब भेटलेलं आहे, तर ते आता रोजगार झाला का? रोजगार आहे बा, पण ते आता कमी प्रतीचा रोजगार झाला. इंजिनियर आहे आणि त्याला कलर करून टाकलं तुम्ही, तर ते कमी प्रतीची बेरोजगारी झालेली आहे. पहा, इतिहासामध्ये असंच एक उदाहरण आहे, ते म्हणजे रामानुजनचं. रामानुजन हे एक कलर्क होते. आता इंजिनियर म्हणून मला त्याच्यावरून एक आठवलेलं आहे. रामानुजन हे कलर्क होते आणि ते गणितामध्ये अतिशय हुशार होते. तर त्यांनी जेव्हा कॉलेजमध्ये लेक्चर होत होते, तर त्यांनी तिथल्या साहेबांना विनंती केली की मला पुढचं उच्च शिक्षण घ्यायचं आहे, गणितामध्ये मला बसायला परवानगी द्या. तर त्यांनी ठीक आहे म्हणलं, याला द्या परवानगी. त्यांनी त्याला परवानगी दिली. हे रामानुजन सर शिकवताना दुसरेच काहीतरी करत होते, पुढचंच. तर त्या सरांना राग आला, त्या शिक्षकांना. अरे, एकतर तू विनंती करून वर्गात आला, मला पुढचं शिकायचं आहे, गणितात आवड आहे, आणि तुझं लक्षच नाही मी काय शिकवतो. नाही सर, तुम्ही जे शिकवता ते मी ऑलरेडी घरी करून आलो, त्याच्या पुढचे गणित मी सॉल्व करतो आहे. शिक्षकांना धक्का बसला. मग शिक्षकांनी त्याला खरंच पाहिलेलं होतं की या व्यक्तीनं पुढचे गणित म्हणजे सॉल्व करतो आहे. हा व्यक्ती कलर्क होता, पण अतिशय अवघड असे गणित तो सॉल्व करतो. त्याच्यामुळे ते विद्वान जे प्राध्यापक होते त्याला इंग्लंडला जाऊन पुढील शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. तिकडे त्यांना पाठवणी केली आणि सरकारला त्यांनी शिव्या दिलं. म्हणजे सरकारी जे अधिकारी आहेत त्यांना त्यांनी झापलं. ते म्हणाले की एवढे मोठे तज्ज्ञ लोक आहेत, तज्ज्ञ व्यक्ती, हुशार व्यक्ती, तुम्ही क्लर्क बनवताय. तर ती झाली कमी प्रतीची बेरोजगारी. म्हणजे त्यांना रोजगार होता, पण ते कमी प्रतीचा रोजगार होता. तर असंच एखाद्या सपोज उदाहरणार्थ इथं आपण सांगितलेले आहे, एखादे PhD प्राप्त व्यक्ती असेल आणि त्याला सेवकाची नोकरी करावी लागत असेल, तर त्याला आपण ती कोणती नोकरी म्हणू? रोजगार. तर त्याला कमी प्रतीची बेरोजगारी, अंडर एम्प्लॉयमेंट असं आपण त्याला म्हणू. आता ती आहे सुशिक्षित बेरोजगारी, जे की तुम्हा सर्वांना आता हे लागू होते. जेव्हा सुशिक्षित लोक कमी प्रतीची किंवा खुल्या बेरोजगारीला बळी पडतात. आता एक खुल्या आहे, खुली झालेली आहे, खुल्या. जेव्हा सुशिक्षित लोक कमी प्रतीच्या किंवा खुल्या बेरोजगारीला बळी पडतात, तेव्हा त्या सुशिक्षित बेरोजगार असे म्हणतात. शिकलेले आहेत, भरपूर शिकलेले आहेत, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक आहेत, BA MA भरपूर झालेलं आहे, पण त्यांना काहीच काम भेटत नाही. अशा याला आपण सुशिक्षित बेरोजगार असे म्हणतो. तर एकंदरीत आजच्या या पाठामध्ये आपण बेरोजगारीचे हे 11 प्रकार या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर पुन्हा आपण पुढच्या लेक्चरमध्ये बेरोजगारी दूर करण्याची ती कारणं कोणती आहेत, बेरोजगारीची काय कारणं आहेत आणि बेरोजगारी दूर करण्याचे काय उपाय आहेत, ही आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, थँक्यू.